एक फुगडी घेऊया आणि मग या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजी 2 मिनिटं. पलीकडच्या बाजूला आजी कुठे आहेत? हात वर करा मामी. म्हणजे मी एक फोटो काढून ठेवते माझ्या मनात. आजींची फुगडी उखाण. आजींचा उखाणा दणक्यात होणार दिसतोय. प्रभाते वेळी उमलते गळगळी वसंतराव जनावते आदित्यचा प्रथम वाढदिवसाचे ही आहे बरं का जुनी पिढी. जुन्या पिढीनं उखाणा सांगितलं की ते चटकन घेतात. यमाईच्या देवळात हळदी कुंकाच्या राशी ज्ञानेश्वरांचे नाव घेते आदित्यच्या वाढदिवसा दिवशी. एक दणक्यात दोन्ही आजींची फुगडी घेऊया. आजी नुसतं म्हणायलाच नाव असतं, पण खऱ्या अर्थी ते नातवांसाठी अख्खं हुंदडायचं गाव असतं. पुन्हा फुगडी घेऊयात आपण. सावकाश पण जरा जोरात दणक्यात फुगडी घेऊया. अच्छा, अरे वा. कारण आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. वेस्टर्न पद्धतीने आपण वाढदिवस साजरे करतो आणि आपण आपली संस्कृती पुन्हा एकदा संपन्न करण्याचे, मार्गावर आणण्याचे हेच असे सोहळे असतात जिथे आपण ही संस्कृती आपल्या या छोट्या मुलांना दाखवू शकतो. जोरदार आपण ठेक्यात टाळ्या पण देऊयात त्यांना. गोविंद राधे गोविंद, 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 गोविंद राधे गोविंद. पुन्हा नवे धुवारे देणारा हा आनंदाचा क्षण असतो बाळाचं येणं. फुगडी मागचं शास्त्र तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल नक्की, पण तरी पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी जरूर सांगू इच्छिते. फुगडी आपल्या संस्कृतीने आपल्याला दिली आहे. आपण जेव्हा फुगडी घालतो तेव्हा आपली आलेला शिणवटा सगळा निघून जातो. आपली पोच अशी असते, आपण मागे तोल गेलेला असतो आणि आपण वेगात फिरत असतो, पण तरी पण आपण पडत नाही. कारण सांभाळायला आपला समोरचा व्यक्ती आपल्या सोबत असतो. त्यामुळे कुटुंब सांभाळायची, संस्कृती सांभाळायची आणि आपल्या माणसांना सांभाळायची ही संस्कृतीची फुगडी आपल्याला आपल्या परंपरेने दिली आहे. हे या मागचं शास्त्र आहे. आणि माऊली करत पंढरपूरला जाताना किती शिणवटा आला तरी या फुगडीने श्रम परिहार होतो.